Good afternoon, dear student. Myself, Manoj Mahalle, PKV Junior College, झिंगाबाई टाकई, नागपूर. आजचा विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन. मध्ये प्रकरण क्रमांक 2 व्यवस्थापनाची कार्य. तर व्यवस्थापनाची कार्य आपण बघितलेली आहे. नियोजन आणि संघटन याविषयी मागील तासिकेमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. आज बघणार आहोत आपण व्यवस्थापनाचे तिसरे कार्य कर्मचारी व्यवस्थापन. तर यामध्ये बघूया आपण कर्मचारी व्यवस्थापनाची प्रस्तावना ते कर्मचारी व्यवस्थापन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण स्टाफिंग म्हटलं की कर्मचाऱ्याची निवड आली. योग्य कर्मचाऱ्याची निवड करणे, त्यांची भरती करणे, त्यांना योग्य कार्य समजावून सांगणे, त्या कार्याचे मूल्यमापन करणे आणि त्या मूल्यमापनानुसार त्यांना योग्य मोबदला देणे. कर्मचारी व्यवस्थापन हे घटनात्मक आणि नियोजनाप्रमाणे किंवा योजनेप्रमाणे अंमलबजावणी करण्याचं महत्त्वाचं कार्य आहे. यामध्ये कर्मचारी व्यवस्थापनामध्ये योग्य कर्मचाऱ्याची भरती करणे, भरती केल्यानंतर योग्य कर्मचाऱ्याची निवड करणे, त्यांना त्या निवडीनुसार त्यांच्या कार्यानुसार त्यांना जबाबदारी देणे आणि त्या कार्याचं मूल्यमापन करणे आणि मूल्यमापन केल्यानंतर त्यांना योग्य मोबदला देणे ही कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कार्य करावी लागते. तर यामध्ये सर्वसाधारणपणे जे यश आणि संघटनेची जे वाढ आहे ते कर्मचाऱ्याच्या कामावर डिपेंड असते, म्हणजे कामगाराच्या व्यवस्थापनाच्या कार्यावर. त्यामध्ये कर्मचाऱ्याची बुद्धिमत्ता कौशल्याचा वापर करून आपण जास्तीत जास्त त्यांच्या कार्यशक्तीचा वापर करून आपल्याला आपल्या संघटना उच्च स्तरावर नेण्यासाठी मदत होऊ शकते. तर समजा त्यांना तसेच काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, त्यांचा विकास करणे असे अनेक कार्य या कर्मचारी व्यवस्थापनामध्ये करावी लागते. सुरुवातीच्या काळामध्ये कर्मचारी व्यवस्थापनामध्ये जे गरज निर्माण होते, जेव्हा आपण नवीन कंपनीची स्थापना करत आहे त्यावेळेस आपल्याला अनेक कर्मचाऱ्यांची गरज असते. म्हणजे नवीन कंपनी असल्यामुळे त्यामुळे अनेक कर्मचाऱ्याची निवड करावी लागते. परंतु त्यानंतरसुद्धा समजा काही लोकांची पदोन्नती झाली, म्हणजे प्रमोशन झालं, तर त्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्याची निवड करावी लागेल. व्यवसाय खूप वाढलेला आहे, व्यवसायाचा विस्तार झालेला आहे, मग विस्तार झालेला आहे, व्यवसाय वाढलेला आहे, अशा ठिकाणीसुद्धा कर्मचाऱ्याची काय करावं लागेल, आपल्याला भरती करावी लागेल. काही कर्मचारी रिटायर होतात, ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण निवृत्त. त्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नवीन कर्मचारी भरावे लागेल. काही कर्मचारी मधातच राजीनामा दिला, तर राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याच्या जागेवर सुद्धा नवीन कर्मचारी निवड करावी लागेल. अपघात झाला एखाद्याचा किंवा मृत्यू झाला, अशा झालेल्या रिक्त जागेवर सुद्धा आपल्याला काय करावं लागते, पदे भरावे लागते. यासाठी कर्मचारी व्यवस्थापन ही सर्वात महत्त्वाची काय असते, भूमिका. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, कर्मचारी व्यवस्थापन हे तुमच्या लक्षात आलं असेल. कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय आणि कोणतं कार्य करावं लागते या सर्व गोष्टीचं मी तुम्हाला माहिती दिलेली आहे, तुमच्या लक्षात आली असेल. त्यानंतर बघू आपण कर्मचारी व्यवस्थापनाची व्याख्या, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हटलं आहे स्टाफिंग. आपण नेहमी म्हणतो की स्टाफ हा शब्द आपल्या डोक्यात बसला असतो, पण त्याला इंग्लिश कर्मचारी व्यवस्थापन त्याला म्हणतो आपण स्टाफिंग. आता स्टाफिंगच्या व्याख्या म्हणजे कर्मचारी व्यवस्थापनाच्या व्याख्या अनेक शास्त्रज्ञांनी केलेल्या, अनेक सायंटिस्टनी ते केलेल्या आहे. त्यापैकी 3 सायंटिस्टच्या व्याख्या आपण इथे बघणार आहोत. त्यापैकी पहिली व्याख्या बघणार आहोत आपण थियो हायपेन या शास्त्रज्ञांनी ती व्याख्या दिली आहे. यामध्ये यांनी सांगितलेले आहे की कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय, म्हणजे अधीन असतं, म्हणजे त्याच्यावर डिपेंड आहे. व्यवस्थापकाची भरती, निवड, विकास, प्रशिक्षण आणि त्यांना मोबदला अशा संबंधित आहे. त्यांनी एकदम शॉर्टकट सांगितलेलं आहे की जे कर्मचारी व्यवस्थापन हे जे कार्य आहे हे काय आहे,
हे व्यवस्थापकाची भरती, निवड, विकास, प्रशिक्षण आणि मोबदल्याच्या संबंधित असणारं कार्य म्हणजे कोणतं कार्य आहे? व्यवस्थापनाचे कार्य. तर यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, भरती, निवड, प्रशिक्षण, विकास आणि मोबदला याच्या संबंधित असणारं कार्य म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन. हा लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, की ज्यामध्ये भरती होते, निवड होते, प्रशिक्षण दिलं जाते, विकास केला जातो आणि मोबदला दिला जातो, अशा जे कार्य या केले जाते त्याला म्हणतो आपण कर्मचारी व्यवस्थापन. दुसरं आहे, लुथर गुलिक या शास्त्रज्ञांनी व्याख्या केलेली आहे. कर्मचारी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांना आणणे, प्रशिक्षण देणे आणि कामाची अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवणे व पूर्णपणे कर्मचाऱ्याशी निगडीत कार्य आहे. यांनी सुद्धा ते सांगितलेलं आहे की हे जे कार्य आहे ते पूर्णपणे कर्मचाऱ्याच्या निगडीत कार्य आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांना आणलं जाते, त्यांना प्रशिक्षण दिलं जाते, त्याची कामाची अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवली जाते आणि पूर्णपणे हे काय आहे? कर्मचाऱ्याशी निगडीत कार्य आहे. तिसरं आहे, कर्मचारी व्यवस्थापन ही योग्य कर्मचारी ओळखणे. कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रिया म्हणजे काय? योग्य कर्मचारी ओळखणे, त्यांची पारख करणे, त्याची म्हणजे त्याला ओळखणे म्हणजे पारख म्हणजेच ओळखणे, त्याची योग्य ठिकाणी त्याला अपॉइंटमेंट करणे, त्याला रुजू करणे आणि त्याचे मूल्यांकन करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, या सर्वामध्ये काय असते? हे सर्व कार्य एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. याला मग सुद्धा काय म्हणतो आपण? कर्मचारी व्यवस्थापन. विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही व्याख्या आपण इथे बघितलेल्या आहे. यापैकी आपल्याला एकच व्याख्या परीक्षेमध्ये लिहायची असते. आपल्याला ती व्याख्या आपण बुकमध्ये सुद्धा दोन व्याख्या आपण लिहून काढायची असते आणि परीक्षेमध्ये जर विचारलं तर यामध्ये एकच व्याख्या, कोणत्याही तीनपैकी एक व्याख्या लिहायची असते. तर पहिली व्याख्या तुमच्या लक्षात आली असेल. विद्यार्थी मित्रांनो, ही व्याख्या आपल्या बुकमध्ये लिहून काढायची. त्यानंतर बघू आपण कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व. कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व, कार्य काय महत्त्व आहे, काय कार्य आहे? यामध्ये प्रभावी व्यवस्थापकीय कार्य, कारण जर निवड करायची तर हे कोण करतात? व्यवस्थापन करतात, मॅनेजमेंट करतात. म्हणजे हे मॅनेजमेंटचं कार्य आहे, हे व्यवस्थापकीय कार्य आहे. तर नियोजन, संघटन, निर्देशन आणि नियंत्रण अशा व्यवस्थापनाची कार्य प्रभावी करण्यासाठी व्यवस्थापन ही याची गुरु केलेली आहे. म्हणजे मेन कोणतं कार्य आहे? जर कर्मचारी चांगल्या प्रकारे अपॉइंटमेंट केला तर आपल्या संस्थेचा विकास होईल, आपल्या संस्थेचा वाढ होईल. हे आणि कशामुळे शक्य होते? ते कर्मचारी व्यवस्थापन. जर नियोजन करायचं आहे, संघटन करायचं आहे, निर्देशन करायचं आहे, नियंत्रण करायचं आहे, हे जर कार्य आपल्याला प्रभावीपणे करायचे आहे, प्रभावीपणे पार पाडायचे आहे, यासाठी व्यवस्थापन हे त्यांची काय आहे? गुरु केलेली आहे. हे मेन आहे. यामध्ये सक्षम कार्यशक्ती, उत्पादन, विक्री अशा अनेक जे विविध कार्यभाग असतात, ते कार्यभाग असतात, ते सर्व कार्यभाग या कर्मचाऱ्याला पार करावे लागतात. अशा प्रकारे प्रभावी व्यवस्थापकाचं कार्य, पहिला पॉईंट पाहिलेला आपण, नियोजन, संघटन, निर्देशन आणि नियंत्रण या सर्व कार्यांना प्रभावीपणे करण्यासाठी व्यवस्थापन ही काय त्यांची गुरुकिल्ली आहे. दुसरा आहे मानवी साधनांचा प्रभावी वापर. मानवी साधनांचा प्रभावी वापर म्हणजे समजा कर्मचाऱ्याची निवडच केली नाही तर आपण मानवी संसाधनाचा उपयोग करू शकणार नाही. यामध्ये त्यांच्या कार्यशक्तीचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करू शकलो पाहिजे. म्हणजे त्यांनी याचं जर कर्मचाऱ्याची निवड केलेली आहे, नियुक्ती केलेली आहे, मोबदला, प्रशिक्षण, विकास इत्यादी टप्प्यात विशेष काळजी म्हणजे कामाचा जो अतिरेक टाळला जातो. म्हणजे एखाद्या कामाला जर 4 लोक लागून राहिले, एकच व्यक्ती असेल तर तो त्याच्यावर खूप सारा बोजा निर्माण होईल. म्हणून कामाचा अतिरेक टाळण्यासाठी प्रत्येक विभागात कर्मचाऱ्याची निवड केली जाते. आणि या मानवी संसाधनाचा कार्यक्षमतेच्या वापरामुळे आपलं कामगिरी सुधारते
व कंपनीचा काय होते विकास होते. तिसरा आहे सहसंबंध निर्माण होतात. म्हणजे या कार्यामुळे व्यवस्थापनाच्या या कार्यामुळे संघटनेमध्ये प्रत्येक स्तर असतात. संघटनेचे मुख्य 3 स्तर असतात. उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर. या तिन्ही स्तरावर काम करणारे कर्मचारी यांच्यामुळे या व्यवस्थापनाच्या तत्वामुळे यांच्यामध्ये त्यांचे संबंध हे चांगल्या प्रकारचे सुरळीत राहतात. सुदृढ संबंध निर्माण होतात. म्हणजे त्याच्यावर चांगल्या प्रकारे सुसंवाद निर्माण होतो. आणि जर चांगला सुसंवाद निर्माण झाला तर हे हे कंपनीसाठी किंवा एखाद्या संघटनेसाठी अत्यंत चांगलं काम आहे. त्यामुळे समन्वय जर असला तर चांगल्या प्रकारे कंपनीचा काय होतो विकास होत असतो. म्हणजे सहसंबंधसुद्धा यामध्ये निर्माण केले जातात. नंतर आहे मानवी संसाधनाचा विकास. आता कुशल अनुभवी कर्मचारी जर असेल ही तर आपण म्हणतो की व्यवसाय संघटनेची काय आहे संपत्ती आहे, मालमत्ता आहे. चांगले कर्मचारी असेल, कुशल कर्मचारी असेल, अनुभवी कर्मचारी असेल, हे काय आहे संघटनेची मालमत्ता आहे, संपत्ती आहे. तर ही संपत्ती, ही संस्कृती रुजवण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनाची मदत आहे. जे कर्मचारी आपल्याला उपलब्ध आहे अशा कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांना व्यवस्थापनेतील संघटनेतील सर्व कामे समजावून दिली जातात. म्हणजे त्यामुळे काय होतं प्रत्येक मानवाचा काय होते विकास होते. म्हणजे मानवी संसाधनाचा विकास. नंबर 5 तंत्रज्ञान आणि इतर संसाधनांचा प्रभावी वापर. तंत्रज्ञान म्हणजे टेक्निकल. प्रत्येक मनुष्यबळाला आता टेक्निकल म्हणजे कम्प्युटर अनेक असे तंत्रज्ञान उपलब्ध झालेले आहे. यामध्ये प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, भांडवल, साहित्य आणि कामाची पद्धत याचा वापर कसा करावा यासाठी प्रशिक्षण दिले जाते. कारण आजकाल काय स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी यासाठी कर्मचाऱ्यांची ताकद वाढवण्यासाठी त्यांना टेक्निकल नॉलेज म्हणजे तंत्रज्ञानाचे सुद्धा प्रशिक्षण दिलं जाते. त्यामुळे त्यांचा संख्यात्मकदृष्ट्या व गुणात्मकदृष्ट्या काय होते याचा उपयोग होतो. नंबर 6 त्यानंतर आहे कार्यक्षमता वाढते. कारण प्रत्येक कर्मचाऱ्याची निवड झालेली आहे, भरती झालेली आहे, कामाचं स्वरूप समजावून घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांना योग्य प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षणामध्ये त्यांना विकास झालेला आहे. म्हणजे यामुळे काय होतं योग्य निवड प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्याच्या योग्य निवड प्रक्रियेमुळे चांगल्या दर्जाचे कर्मचारी मिळत असते आणि त्यांना चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यांची कामगिरीसुद्धा सुधारली जाते. म्हणजे काम करण्याची शक्तीसुद्धा वाढली जाते. दीर्घकालीन परिणाम. जर एखादा कर्मचारी असेल जो पात्र आहे, कार्यक्षम आहे, कुशल आहे, हे नेहमीच आपण त्यांना संघटनेची काय समजतो संस्थेची संपत्ती समजतो. कारण कर्मचाऱ्याची योग्य निवड ही संस्थेला यशाच्या मार्गावर घेऊन जाण्याची प्रक्रिया आहे. चांगले कर्मचारी जर मिळाले असेल आपल्या व्यवस्थित योग्य कर्मचाऱ्याची निवड झाली असेल तर त्या संस्थेला यशाकडे घेऊन जाण्याचा एक मार्ग आहे. म्हणजे संघटनेची कार्यक्षमता, संस्थेची कार्यक्षमता हे दीर्घकालीन परिणाम ही कर्मचाऱ्यावरच डिपेंड असते. जर कर्मचारी जर चांगला नसेल तर संस्थेचा विकास होत नाही. म्हणून चांगल्या दर्जाचे कर्मचारी निवडणे हे कर्मचारी व्यवस्थापनाचं अति महत्त्वाचं कार्य आहे आणि त्याचा परिणाम हा दीर्घकालीन स्वरूपाचा असतो. नंतर आहे आवश्यक योगदान. आणि कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्याच्या विकासातून संघटनेची वाढ, कर्मचारी निवड त्यांच्या क्षमतेवर अवलंबून असते. म्हणजे काय होईल की म्हणजे जे संघटना आहे, जी संस्था आहे याच्यामधील जे भविष्यातील आव्हाने आहे तो कर्मचारी पेलू शकला पाहिजे, तो आपलं योगदान देऊ शकला पाहिजे.
म्हणजे कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा सुद्धा विचारात घेतली जाते. नंतर आहे नंबर 9, कामाचे समाधान. आपण योग्य कर्मचाऱ्याची निवड केलेली आहे, त्यांना प्रशिक्षण दिलेले आहे, त्यांना त्यांचं कामाचं मूल्यमापन केलं आहे आणि मूल्यमापन करून त्याला मूल्यमापन केलेलं आहे आणि मूल्यमापन केल्यानंतर त्याला योग्य मोबदला देत आहे. मग तो जर ते काम करत आहे, तो जो काम करत आहे त्या कामाचं समाधान त्याला मिळालं पाहिजे. म्हणजे त्या कामाच्यानुसार जर त्याला मोबदला जर मिळाला असेल, मोबदला मिळत असेल, तर तो करत असलेल्या कामाचं त्याला काय मिळणार आहे? समाधान मिळणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, कर्मचारी व्यवस्थापनचे आपण अर्थ म्हणजे प्रस्तावना, कर्मचारी व्यवस्थापनाची व्याख्या म्हणजे त्यामध्ये बघितले आहे, कर्मचाऱ्याचे निवड, प्रशिक्षण आणि त्या विकास या सर्व ज्या प्रक्रिया ज्यामध्ये समाविष्ट असतो त्याला म्हणतो आपण कर्मचारी व्यवस्थापन. ही व्याख्या बघितलेली आहे. त्यानंतर बघितले आपण कर्मचारी व्यवस्थापनाची कार्य किंवा महत्त्व, हे सुद्धा इथे आपण 9 मुद्दे बघितलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी अशी आशा करतो की हे सर्व तुमच्या लक्षात आलं असेल. काही जरी प्रॉब्लेम असेल तरी मला तुम्ही विचारू शकता आणि हे सर्व तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहाल अशी आशा करतो. आणि आजचा तासिका संपला इथे मी सांगू इच्छितो. त्यानंतर यामधला दुसरा भाग आपण नेक्स्ट तासिकेला बघू. धन्यवाद.